आज आपण 21 ते 30 आणि नंतर 31 ते 40 असे दोन संख्यांचे गट पाहणार आहोत दादाचा. आता पहिल्यांदा काल आपण काय शिकलो होतो? 20 शिकलो होतो. 20 कसे असतात? आपण 20 लिहिले आहे की नाही. इथे आपण किती काढल्या होत्या? मणिमाळा किती काढल्या होत्या? 2 दशक आहेत. 20 म्हणजे किती आहेत? 2 दशक. म्हणून ही 5 ची माळ काढलो. 10 ची आहे की नाही. 10 च्या किती माळा काढल्या आपण? 2. म्हणजे किती झाले? 2 दशक. किती झाले? 2 दशक. आता 20 नंतर काय येतं? 21. 21 म्हणजे किती होणार बघा? 20 अधिक 1. आता ह्याचं नाव कसं लिहितो आपण? उलट लिहितो की नाही? 1 आधी म्हणतो आणि नंतर काय म्हणतो? 20 आहे की नाही. आधी काय म्हणतो आपण? 1 म्हणतो आणि नंतर 20 म्हणतो. पण 21 मध्ये काय आहे? 20 अधिक 1 आहे म्हणजे 1 20 अशा पद्धतीने. 22 मध्ये 20 अधिक 2. 2 चं काय येणार? 22 आहे की नाही. बरोबर की नाही. त्याच पद्धतीने 23 चं 3 चं काय येतो? 20 अधिक 3. आता याच्यात काय आलं? 20 तसेच घ्यायचे. आधी 3 चं काय येणार? ते काय येणार? ते. आणि 20 चा 20. कळलं हे अशा पद्धतीने. 24 ला पण नाव शिकवते तुम्हाला. 20 अधिक 4. आता आधी काय येणार? 20. बरोबर. 20 शेवटी येतं. 20 आणि 4 आधी येणार. 4 चं काय येणार आहे? चो येणार आहे. 4 20 लिहू नका. 24. बरोबर की नाही. अशा पद्धतीने आपण नाव शिकतो. 4 अधिक 20 लिहिले तरी 24 येणार आहे. 3 अधिक 20 बेरीज आपण उलट किंवा गेल्या वर्षी आपण तिसरी शिकलेले बघा. संख्यांचा क्रम बदलून मागे पुढे बेरीज केली तरी बेरीज तीच येते. 3 आधी 20 मिळवले आणि 20 3 मिळवले काय? बेरीज 23च येणार आहे. बरोबर की नाही. त्या पद्धतीने आपण हे 20 नंतर घ्यायचे. 3 आधी घ्यायचे. ते 3 चं ते बेचं बे म्हणतो ना आपण 2 ला. बेचं बा घेतलं आणि 1 चं एकच घेतलं. आता आपल्याला 20 म्हणजे 21 मध्ये बघा काय दिलेलं आहे? 20 म्हणजे किती मणिमाळा येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही झाली 1 दशक माळ. ही किती झाली? 1 दशक माळ. आता ह्याच्यामध्ये किती दशक आहेत? 20 म्हणजे किती दशक आहेत? 2 दशक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे आणि हे सुटामणी किती आहे? 1. हे झाले 21. आलं लक्षात? हे किती झाले? 21 मणी झाले. म्हणजे किती झाले? 2 दशक 1 एकक. किती झाले? 2 दशक 1 एकक. तेव्हा आपण घरात लिहितो. जेव्हा आपण घरात लिहितो तेव्हा 2 दशक 1 एकक अशा पद्धतीने लिहितो की नाही. आणि आपण जेव्हा मणी काढले तेव्हा पण तसंच झालं. बरोबर ना. दशकात 2 आले म्हणजे 20 झाले. एककात 1 सुट्टामणी आला. अंकावरून पण लक्षात येतं. 20 आणि 1 आहे म्हटल्यावर 2 दशक 1 एकक. 2 दशक 2 एकक. 2 दशक 3 एकक. दशकाच्या घरामध्ये 2च आहेत म्हटल्यावर 2 दशक आहेत आणि एककाच्या घरात 1 आहे. अशा पद्धतीने हे पहिलं दशकाचे दशक म्हटल्यानंतर 2 दशक माळा काढल्या पण 2 आहेत म्हणून 1 असेल तर 1 दशक माळा काढतो. अशा पद्धतीने तुम्हाला 22 ला पण करायचं. 22 ला किती करणार आपण? 2 दशक काढणार, 2 मणिमाळा काढणार आणि 2 सुट्टे मणी काढणार. चला काढूया मग. मोजा. आणि सुट्टे मणी किती आहेत? 2. आता हे किती झाले? 2 दशक 2 एकक. 2 दशक 1 दशक म्हणजे 10 ची 1 मणिमाळ. 10 चा जेव्हा 1 गठ्ठा होतो तेव्हा काय होतो? 1 दशक होतो. आता मी काढायला घेते बघा. 1 2 3 मोजा. 4 5 6 7 8 9 10. आता ह्या किती काढ्या झाल्या? 10 म्हणजे किती? 1 दशक. किती काढ्या झाल्या? 1 दशक. माझ्याकडे किती काढ्या आहेत? 1 दशक काढ्या आहेत. बरोबर की नाही. मी अजून 1 दशक घेते. हा हे माझ्या 1 दशक वेगळ्या ठेवल्या. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे परत किती झाले? 1 दशक. हे 1 दशक आणि 1 दशक हे किती दशक झाले? 2 दशक. 1 दशक 1 दशक हे 2 दशक झाले. बरोबर की नाही. आणि 1 सुट्टा घेतला. बरोबर. आता किती दशक झाले? हे 2 दशक आणि 1 2 दशक 1 किती झाले? सुट्टा
सुट्टा नाही. 2 दशक 1 किती झाले हे सगळे मिळून? 21. 2 दशक 20 आणि 1 21. किती झाले? 2 दशक आणि 1 किती झाले? 21. 10 20 आणि 1 21. बरोबर की नाही? आता सांगा किती झाले? 2 दशक आणि 2 22. हे लक्षात आलं? 2 सुट्टे घेतले आणि 2 दशक घेतले 10 दशक करून. हे दशक लक्षात आले, सुट्टे म्हणी लक्षात, सुट्टे स्ट्रॉ लक्षात आले. 10चा गट्टा केल्यानंतर त्याला 1 दशक म्हणायचे. 10 10चे 2 आहेत म्हणून त्याला 2 दशक म्हटलेले. आणि हे कशात आहेत? सुट्टे आहेत. हे झाले माझ्याकडे 22. मग पहिलीला मी आणि दुसरीला हे महत्वाचं आहे की तुम्हाला मी सांगितलं की 25 काढून दाखवा. तसे 1 2 3 4 असे वेगळे नाही काढायचे. आधी 2 दशक वेगळे करून घ्यायचे आणि मग 5 सुट्टे काढायचे. आज लक्षात? अशा पद्धतीने पहिलीच्या मुलांना मांडता आलं पाहिजे. काय सांगते मी तुम्हाला सांगितलं 24 काढा. मग तुम्ही 24 कसे काढणार? तुम्ही एकामागे 24 मोजत जाणार का? नाही. कसं करणार? 24 म्हणजे 2 दशक म्हणून 10चा एक गट्टा 10चा एक गट्टा 2 करून घ्यायचे आणि मग 4 काय काढणार? 4 घेणार सुट्टे. ते झाले 24. अशा पद्धतीने एकत्र हे 24 घ्यायचे नाही. कळलं? हे असं घ्यायचं नाही. मग मी तुम्हाला दशक संकल्पना शिकवली की नाही? दशक म्हणजे 10चा एकत्र घ्यायचा, पुन्हा 10चा एक एकत्र घ्यायचा आणि मग 4 सुट्टे घ्यायचे. अशा पद्धतीने वेगवेगळं करूनच घ्यायचे. आलं लक्षात? जसं मी आधी करून दाखवलं बघा 10चं. थांबा मी परत दाखवते. 3 5 4 5 6 7 8 9 10. हे झाले 10 10 आणि हे झाले 4. हे झाले की नाही? आता ह्याला रबर मी लावायला. हे किती झाले बघा आता? 2 दशक 4 एकक हे 24 झाले. मी सांगितलं ना एकत्र करून तसे दाखवायचे नाही. आपण जर दशक एकक शिकलो तर आपण दशक वेगवेगळे आणि सुट्टे वेगळे दाखवायचे. आलं लक्षात? हे तुमचं थोडं वेळाने मी घेणार आहे. काल मी मणीमाळ्यातून घेतलं होतं बरोबर की नाही? 10चा एकक आणि 1 1 सुट्टा म्हणे असं करत केलं होतं. आज आपण स्ट्रॉ मधून 21 22 केलेलं आहे. तसंच आपल्याला नंतर तुम्ही मुलांना करून दाखवायचं. पण आधी तुम्ही काय करायचे? वहीमध्ये अशा पद्धतीने काढायला सुरुवात करायची. आलं लक्षात? अंक आणि अक्षरामध्ये. तर मी पहिलीसाठी लिहून देते 21 22 23 त्यांची नावं. बाकीच्या वर्गातल्या मुलांना येत आहे की नाही? 21 22 नावं मी पहिलीसाठी लिहून देते. चला बघू.